गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये. सकाळचे 7 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत शिर्डीच्या दिशेने. हे बघा, सूर्य उगवताना किती छान वातावरण झालेलं आहे. अजून थोड्या वेळाने आम्ही पोहोचणार शिर्डीला. शिर्डीचं वातावरण खूप छान आहे. बघा, ही बघा आमची बस. आम्ही उतरलेलो आहोत शिर्डीत. आम्हाला वाटलेलं खूप थंडी असेल शिर्डीमध्ये, पण एवढी थंडी नव्हती. आम्ही सगळं स्वेटर, ब्लँकेट सगळं घेऊन आलेलो, पण गरमी आहे इथे पण वातावरण खूप शांत छान वाटतंय शिर्डीमध्ये. उतरल्या आम्हाला छोट्या छोट्या साई मूर्तींचं दर्शन झालं. आम्हाला 7:45 वाजले शिर्डीत पोचायला. सकाळी सगळे शॉप ओपन झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, शॉपमध्ये लहान लहान साई मूर्त्या आहेत. त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने लॉजसाठी निघालो. रूम आम्हाला बघायची होती. एका ठिकाणी गेलो आम्ही रूमवर, पण तिथे खूप भाडं बोलत होते. एका रूमचे 1000 रुपये आणि एका रूममध्ये 4च व्यक्ती राहू शकतात. पण आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचं होतं. आम्ही या लॉजवर उतरलो, पण खूप छान लॉज होतं हे. खूप छान रूम होत्या इकडच्या. प्रत्येक रूमच्या बाहेर आपल्या गडांची नावं लिहिलेली होती. खूप छान अशी बिल्डिंग आहे. हा बघा साईंचा फोटो. इथे प्रत्येक रूमच्या बाहेर प्रत्येक गडाची नावं लिहिलेली आहेत. शिवनेरी, रायगड, राजगड अशी नावे लिहिलेली आहेत. प्रशस्त असा हॉल आहे यांचा, पण आम्ही इथे राहणार नाही आहोत. इथे साईबाबांचं मंदिर पण खूप लांब पडतं, म्हणून आम्ही दुसरीकडे राहायला निघालो आहोत. दुसरीकडे आम्हाला रूम पण मिळालेली आहे. एकाच रूमची आम्हाला गरज होती आणि इथे एका रूमचे 1200 रुपये आम्हाला 7 जणांचे सांगितले. आम्हाला ही रूम मिळालेली आहे. बघ, आता आपण परत भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.